नमस्कार मित्र. गुड इव्हनिंग. शुभ संध्याकाळ मित्र. आज 4 ऑगस्ट 2026 आणि आता वाजले आहे सायंकाळचे 5:15 आणि आपण आहो देवळी यवतमाळच्या मधात नागपूर रोडला. हे थोडंसं वातावरण छान वाटलं. इकडे शेत बघा किती छान आहे. शेत किती सुंदर आहे बघा. छान पाऊस आला, हिरवेगार शेत दिसून राहिले छान. मी काही कामानिमित्त नागपूरला गेलो होतो. आता येताना देवळी जवळून वातावरण छान वाटलं. त्यामुळे मी म्हणलं चला एक व्लॉग काढावा म्हणून काढून राहिलोय. हे बघा वातावरण किती छान आहे पहा. किती छान आहे पहा वातावरण. In 600 meters, take a right to National Highway 361. रस्ता छान आहे आपला. हा बोरी तुळजापूर महामार्ग आहे मित्र. Take a right to National Highway 361. ते डायव्हर्शन आहे. Continue on National Highway 361. हो रस्त्याचे कामं बघा संत गतीने चालू आहे. किती छान शेत आहे बघा. पाणी पडल्यावर, पाऊस पडल्याच्या नंतर बघा कसं हिरवंगार दिसून राहिलं. जेवढा रस्ता चांगला तेवढा खराब. बघा वातावरण बघा सायंकाळचं किती छान आहे. मित्र रेल्वे स्टेशनचं तुम्हाला आपलं रेल्वेचं काम दिसते तुम्हाला. रेल्वे आता नांदेड
काम चालू आहे वर्धा नांदेड रेल्वेचं. आपण 11 तारखेला चाललो. अकरा 11 या येणाऱ्या 11 तारखेला मित्र आम्ही महाराष्ट्र दर्शनला चाललो. ते व्हिडिओ येईलच महाराष्ट्र दर्शनला. मी आहे, माझे लहान बंधू आहे महाराज आमचे सुनील संकोचवार आणि शशांक झिंगे, 4 जण आम्ही महाराष्ट्र दर्शनला चाललो हीच गाडी घेऊन आमची. त्यावेळेस रोजचा एक व्हिडिओ टाकेल मी तुम्हाला. जवळजवळ 8 दिवस टूर आहे. 8 दिवसाचे 8 व्हिडिओ. त्यावेळेस मजा राहील आपले व्हिडिओ काढण्याची. वातावरण पश्चिम महाराष्ट्राचं काही वेगळंच आहे आपल्या वातावरणापेक्षा. विदर्भापेक्षा तिकडलंचं वातावरण चांगलं आहे. आपल्या इकडे ऊनच खूप आहे. ट्रायपॉड नसल्यामुळं मी हातानंच व्हिडिओ काढून राहिलो आहे. तर थोडंसं मोबाईलमध्ये हात हलवून राहिला. गाडी चालवून व्हिडिओ काढायचं म्हणजे थोडंसं प्रॉब्लेम आली गोष्ट आहे. हलवून राहिला, हात हलवून राहिला, जास्त व्हिडिओ हलेल तर थोडंसं सांभाळून घ्या तुम्ही पण. आज मी शूटिंगची बॅगच घरी विसरलो. ते मोबाईलमधून काढून राहिलो मी व्हिडिओ. याला आता भिडी गावला आलो आपण. आता जवळच आहे. गेले मित्र. किती छान शेत बघा, किती छान डुलून राहिले मित्र. हिरवा कंच वातावरण निसर्ग आहे, वातावरण आहे बघा. किती छान पाऊसही मस्त झाला आणि पिकं पण छान आहे. आता टोलगेट आहे 1 किलोमीटरवर. हे टोलगेट झालं की कळंब लागते आपल्याला, शिरपूर आणि कळंब.
तुझ्या मित्राचं गाव कोणचं? हुसनापूर टोल नाका आहे मित्र होय. In 400 meters, keep right to take the flyover. तर आता आपल्याला काही टोल लागत नाही. आता याच्यानंतर कळंबच आहे. शिरपूर नंतर कळंब. Keep right to take the flyover. लालपरी Continue on National Highway 361 for 3 kilometers. हे बघा, हे उतरलो की आपण शिरपूर लागतं. समोर शिरपूर, इकडे उजव्या साईडला कोटेश्वरचा रस्ता आहे, जिकडे अस्थि विसर्जन वगैरे करतात. उत्तरवाहिनी आहे, महादेवाचं सुंदर मंदिर आहे. कोटेश्वर लागते इथे शिरपूरवरून मला वाटते काहीतरी 3-4 किलोमीटरवर आहे माझ्या अंदाजे. हे शिरपूर गाव आलं. यवतमाळवरून 40 किलोमीटर. आणि इकडे डाव्या हातावर गेलं श्री क्षेत्र बोपापूर लागते. तिथं 9 दिव्याचं दर्शन होते बोपापूरला. हे आपण फ्लायओव्हरवरून चाललो, खाली गाव आहे शिरपूर. आपल्याला उत्तर वाहिनी लागलं वर्धा नदी. हे बाई पूल आला वर्धा नदीचा. हे उत्तर वाहिनी वर्धा नदी आहे. हे बाई पूल आहे. ही उत्तर वाहिनी वर्धा नदी. मित्र, 400 meters, keep right to take the flyover. हा व्हिडिओ आता फार मोठा झाला. आपण इथेच थांबू. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. To take the flyover. आणि माझा फेसबुक ID आणि इंस्टाग्राम ID आहे श्रीकांत कुंडोलीकर विलाग यवतमाळ. याला फॉलो करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय जय श्रीराम. बोला बोला बाळू मामाच्या नावानं सांग भलं. जय बाळू मामा.